संतोषजी काकडे साहेबांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करीत आहोत। ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचे पुरस्कर्ते तथा माजी सरपंच सन्माननीय संतोषजी काकडे साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। धन्यवाद साहेब, आपण इथे आलात। तदनंतर मिस्टर निशांत काकडे आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया। या निशांत आपण पुढे यायचा सन्मान घेण्यासाठी। आणि पुन्हा मी स्मित जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे। तदनंतर सन्माननीय ज्ञानेश्वरजी भंडारी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया। सन्माननीय ज्ञानेश्वरजी भंडारी यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत। आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्पार्टन चषक 2025 मध्ये स्पार्टन स्पोर्ट्स संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। प्री क्वार्टर फायनलच्या लढतीचा मात्र या खेळ सुरू झालेला आहे आणि पहिल्याच चेंडूवरती सिनियर आकाश पाटीलने विकेटचं पतन केलं आणि फलंदाज शून्यावरती बाद झाला मिस्टर राहुल मेहर। तर राहुलनं चांगला खेळ सादर केला होता, परंतु या महत्त्वाच्या मॅचेस मध्ये पाहिलं तर एकही धाबेचं मात्र त्याने आपल्या संघाला योगदान दिलं नाही आणि पहिली विकेट आकाश पाटीलला मात्र त्या ठिकाणी प्राप्त केली। नवीन फलंदाज ओमकार दलवी आलाय आणि ओमकार दलवी अज आयकॉन म्हणून ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या वतीनं या दुसऱ्या पर्वामध्ये आमने लोणार प्रीमियर लीग मध्ये खेळणार आहे। फुलटॉस हवेत केलाय, मिड ऑफ कडे क्षेत्ररक्षक तैनात आहेत। आय थिंक सौरभ होता त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि फेके सुद्धा लास्ट जबाब पाहिले आपण। सिंगल धाव आणि या सिंगलला ओमकारनं आपलं स्वतःचा आणि संघाचं इथे मात्र अकाउंट ओपन केलं। कोबरा कूल डाऊन। पहिल्या पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण या ठिकाणी पाहत आहोत। 3 षटकांचा सामना, झटपट क्रिकेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। और पिचर ऑनसाइडला फेकून दिलाय, कावू कॉर्नर कडे कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू सरळ चालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे। 4 धावांसाठी चौकार। थँक्यू डीजे सांगेगावची समाजसेवक सन्माननीय प्रल्हादजी पाटील यांचे इथे शुभागमन झालेला आहे। विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। पुन्हा विकेट धोक्यात आणि हरेश पाटील चेंडूच्या खाली, फलंदाज बाद झाला मिस्टर योगेश पाटील। तुषार येतो चौथ्या क्रमांकावरती हुशार कामगिरी करण्यासाठी, परंतु सुरुवात ज्याप्रमाणे हवी होती जय जोटिंग देवरुंग संघाला ती सुरुवात मात्र प्राप्त करून दिली आतापर्यंत रायटी आकाश पाटीलनं। 2 सफलता मात्र त्या ठिकाणी प्राप्त केल्या। हो, पुन्हा फटका हवेत केला, परंतु गॅपमधून चाललाय हरेश पाटील आणि ललेश पाटीलला बीट करून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे। 4 धावांसाठी चौकार। तलवी आणि तुषार भंडारी
जे दोन सध्या फलंदाज ऑन फील्डवरती आहेत आणि ते दोन्ही खेळाडू आमने लोणार प्रीमियर लीगच्या माध्यमातून ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या वतीने खेळणार आहेत आणि त्यांचा खेळ आवर्जून पाहण्यासाठी संतोषजी काकडे साहेब सध्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. आकाश पाटील पुन्हा एकदा पुन्हा मात्र शेपलून करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड पॅटच्या माध्यमातून खूप मोठं गॅप राहिलं आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या भूमिकेमध्ये स्टिंग आपण ज्युनियर आकाश पाटीलला पाहिलं आणि त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन मात्र सहजपणे विसावतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 8 धाबा धाफलक्यावरती, आय थिंक 9 धाबा धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. 2 चौकार आले, 1 सिंगल आली आणि 2 विकेट्स प्राप्त केल्या गोलंदाज आकाश पाटीलनं. जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसात या अंतिम सामन्यामध्ये वीरेन स्पोर्ट भाबाले संघाच्या विरोधात खेळणार आहे. जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन जरूर आज आपण आजच्या शेड्यूलला मात्र थोडंसं उशिराने सुरुवात केला, परंतु सर्व सामने वेळेवरती मात्र आज आपण कंप्लीट केले गेले, कारण प्रत्येक संघाने वेळेला महत्त्व दिला आणि त्याच अनुषंगाने मात्र आजचा हा सफल दिवस पाहतोय. परंतु मित्रांनो, उद्या पाहायला विसरू नका, असोसिएशनच्या व्यतिरिक्त संघ इन ऍक्शन मध्ये असणार आहेत. 10 संघ असतील. पहिला सामना जय बजरंग स्पोर्ट भाबाले ब विपक्ष शिरोबा वाशेरे, तदनंतर धनेश कुक्षे संघ फाईट करेल सेलके ब्रदर्स पोगाव संघाच्या विरोधात. तिसरा सामना भूमी 11 मांडा विपक्ष जू नांदुर्गी. चौथा सामना साई स्पोर्ट खारबाव विपक्ष वरप आणि सोनवाई वडूनगर संघ फाईट करेल वडवली संघाच्या विरोधात. असे एकूण 10 संघ तुम्हाला उद्या या स्पर्धेमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली लेफ्टी आकाश पाटीलला, परंतु आय थिंक झेल पकडण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या फिल्डरने केला नव्हता. आय थिंक समीर होता त्या ठिकाणी उर्फ सॅम, आणि पाहू शकाल त्या ठिकाणी तोपर्यंत फलंदाजाला 2 धाबा पूर्ण करण्याची मात्र संधी मिळाली. शत्रुसेन चांगलं राहिले, परंतु त्यांनी चेंडू थांबवण्यामध्ये जास्त रस दाखवला. झेलकडे जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. आय थिंक जर त्याला असं वाटलं की जर माझ्यावर मिस्टेक घडली तर आय थिंक 4 धावा जाऊ शकतात आणि त्याच अनुषंगाने त्याने मात्र चेंडू थांबवण्याचा तिथे प्रयत्न चांगल्या प्रमाणे केला. हो, पाहू शकाल अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न चेंडू त्याला अगदी कव्हरला. अभय आहे त्या ठिकाणी, चांगला क्षेत्ररक्षण, सिंगल धाव कंप्लीट. सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 2 गडी बाद 12. मंडप डेकोरेटरचे ऑपरेटर जर इथे उपस्थित असतील तर विनंती करतो की आपण आमच्याशी लगेच संपर्क साधायचा आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना आकाश पाटील ज्युनियर सध्या मात्र आपण पाहतो या दुसऱ्या षटकामध्ये मार्गस्थ होतोय. हो, फटका चांगला पाहायला मिळतोय, गॅप सुद्धा चांगला तिथे मात्र शोधलाय आणि चेंडू त्याला बाकपड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून 4 धावांसाठी मिळतील 4 धावा. गेम चेंजर ऑफ बापगाव म्हणायला हरकत नाहीये तुषारला, कारण जेव्हा जेव्हा बापगाव संघ संकटामध्ये असतो तेव्हा तेव्हा मात्र तुषार धावून येत असतो आणि त्या ठिकाणी संकट मोचकाची भूमिका तो नेहमीच पाडत असतो आणि आज सुद्धा मात्र चांगली खेळली त्याच्याकडून पाहत आहोत. 3 चेंडूला तो सामोरे गेला आणि 3 चेंडूमध्ये 2 चौकार आतापर्यंत त्यांनी पेश केले. आता मात्र आउटसाइडला पुन्हा पूल केलाय, जबरदस्त फटका आणि चेंडू मिड विकेटच्या बाहेर गोल होत असताना 6 धावांसाठी षटकार. संतोषजी काकडे साहेबांनी या खेळाडूला मात्र सिलेक्ट केलं आपल्या टीम मध्ये. त्याचं प्रत्यक्ष उदाहरण देतो सध्या तो मैदानाच्या आतमध्ये. हो, फिरकी दिली, स्विंग अँड मिस. चेंडू पडल्यानंतर पाहिलं तर बाहेरच्या दिशेने मात्र जास्त मूव झाला आणि अखेर चेंडू सरळ निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडूचे मात्र त्या ठिकाणी सांगता पाहायला मिळाले आणि संघाची धावसंख्या पाहू शकाल 2 गडी बाद 22, 22 लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही 7 चेंडूचा खेळ येणं बाकी या पहिल्या इनिंग मध्ये. जरूर 35-40 पर्यंत जाण्याची संधी आता मात्र आपल्याला इथे दिसून येते टीम बापगाव संघासाठी.
हो खराब चेंडू फुल टॉस गॅप मधून ट्रॅव्हल झालाय आणि चेंडू निघून जाईल डीप स्क्वेअर लेगच्या पलीकडे. अजून एक दर्शनीय चौकार. गरज आहे परंतु विटामिन बी चा मात्र या ठिकाणी सध्या तो सेवन करतोय. हरकत नाहीये. 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहतो 26. अजूनही 7 चेंडूचा खेळ येणं बाकी. काय जबरदस्त कामगिरी सध्या आपण पाहतो तुषारची. आणि तुषार तर आपण खेळले पाहिजे तर पूर्णपणे मोठ्या फटक्यामध्ये त्यांनी डील केलंय. आतापर्यंत 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिले, 1 षटकार पाहिला. म्हणजे 6 चेंडू त्याने फेस केले आणि 7 चेंडूमध्ये आतापर्यंत 18 धाबा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे ओंकारला आपण पाहिलं तर त्याने 2 चेंडूचा सामना आतापर्यंत केलेला आहे आणि त्या 2 चेंडूमध्ये 3 धाबांचं सध्या तरी तो योगदान देतोय. शेवटचं षटक ललेश पाटील सर्वात अनुभवी गोलंदाज. आय थिंक जय जोटिक दरुज संघाचा विचार आपण केला तर हो करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र त्या ठिकाणी झाला नाही आणि त्याचमुळे मात्र पहिलाच चेंडू मात्र निर्धावानं तिथे मात्र आपण पाहत आहोत. दोन्ही संघ आपण जर पाहिले तर एकाच ग्रामपंचायतीला आहेत. मेहर 11 बापगाव आणि त्यांच्या विरोधात पाहिले तर जय झोटिंग देवरुंग. ललिश पुन्हा एकदा खराब चेंडू. पंचांचा बीमर नो बोलता इशारा आणि त्याच्यावरती जोडला षटकार. हा 7. आय थिंक यॉर्करचा प्रयत्न त्याने केला असावा परंतु ती चेंडूची ग्रीप त्याला मात्र परफेक्टली मिळाली नाही आणि त्यातमुळे मात्र ओव्हर वेस्ट हाईट डिलिव्हरी तिथे मात्र पाहिलेली पंचाच्या माध्यमातून नो बॉल घोषित केला गेला आणि त्याच्यावरती जबरदस्त मात्र फटका पाहिला आपण. अगदी पिकअप शॉट 6 धाबांसाठी. पुढील चेंडू फ्रीट 7 धावसंख्येने मात्र संघाची धावसंख्या पुढे जाताना आपण पाहत आहोत. डबल 3 33 धाबा धाव फलक्यावरती सध्या आपण पाहत आहोत. फ्री चेंडूचा सामना करतोय ओमकार दलवी. स्टॅमिंग स्ट्रोक सरळ खेळण्याचा प्रयत्न त्यांनी जरूर केला परंतु कॉटन बॉल परंतु फ्री चेंडूवरती तो झेल गोलंदाज ललेश पाटीलने पकडला गेला आणि त्याच अनुषंगाने मात्र ओमकारला त्याचा जास्त काही नुकसान होणार नाही परंतु फ्री चेंडूवरती फक्त गोलंदाज ललेश पाटीलनं 1 धाव खर्च केली. जबरदस्त कमबॅक करतोय आणि वारंवार आकाश पाटील राईटी त्याला मात्र कार मात्र देतोय. कुठल्या लेंथवरती तुम्हाला गोलंदाजी करायची आहे, कुठल्या लाईनवरती तुम्हाला मारा करायचा आहे परंतु सध्या तरी धाबा वेगाने येत आहेत. मेहर 11 बागबाव संघाचा विचार केला तर शरीराचा वेध येणार चेंडूला मात्र अचानक उचली प्राप्त झाली आणि त्याच अनुषंगाने पूर्णपणे शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहिला. पंचांचा लेगबायचा इशारा आपण पाहत आहोत. अवांतर धावसंख्या तिथे मात्र जोडली गेली आणि या अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या पाहू शकाल 35 धाबा फलक्यावरती आपण पाहत आहोत. अजूनही पहिल्या धाबाचा विचार आपण केला तर 3 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. या 3 चेंडूमध्ये किमान एखादा चांगला फटका जर आला तर जरूर 40च्या पुढे आपल्याला आकडा या पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळू शकेल आणि तो हुकचा फटका पाहतोय. जबरदस्त या ठिकाणी फटका आणि चेंडू चालला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. काय फटका खेळलाय. अतिशय सुंदर दर्जाचा हा स्ट्रोक. अगदी इम्प्रोवाइज स्ट्रोकच्या अंदाजाने हुक केला. शॉर्ट फाईन लेग होता त्याच्या डोक्यावरून चेंडू मात्र निघून गेला आणि तसे जर पाहिलं तर फाईन लेग तडम्यांच्या दिशेने मात्र आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. पुन्हा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु
हा चेंडू आपण जर पाहिला तर आय थिंक इष्टांच्या डोक्यावरून फ्लाय झालाय का पाहूया रिप्ले मध्ये. यस, जबरदस्त चेंडूच्या हाताने संघाची धावसंख्या पाहू शकाल आपण 39 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. सिंगल धाव ते मात्र कंप्लीट पूर्ण केली. दुरीचा प्रयत्न धोका होता त्या ठिकाणी परंतु विकेट किपरला व्यवस्थित चेंडू कलेक्शन करता आला नाहीये. आणि अखेर ज्या टोटलची आपण चर्चा करत होतो की 40च्या पुढे हा आकडा आपल्याला पाहायला मिळू शकेल आणि तो आकडा आपण पाहत आहोत. 41 धावा जोडल्या गेल्या पहिल्या इनिंग मध्ये. मेहर 11 बापगाव संघाने आणि विजयासाठी क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी टीम जय जोटिंग देवरुंग संघाला 42 धाबांची आवश्यकता असेल. थोडासा वेळ आहे तर पुन्हा आपण जाऊया डीजे सुनीलकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. तीन षटकांचा खेळ आणि 3 षटकांच्या खेळामध्ये विजयासाठी 42 धाबांची आवश्यकता आहे टीम जय झोटिंग देवरुंग संघाला. आणि ती चित्र डोळ्यासमोर ठेवत असताना पाहू शकाल सलामीची जोडी, दोन बंधूंची जोडी आपण आता पाहत आहोत. हरीश पाटील आणि त्याच्या सोबतीला आकाश पाटील. 18 चेंडूमध्ये तुम्हाला हा लक्ष्य कंप्लीट इथे करायचा आहे 42 धाबांचा आणि तो मात्र लक्ष्याचा पाठलाग इथे मात्र पूर्ण केला जाईल की या ठिकाणी मेहर 11 बापगाव संघाच्या वतीने एक जबरदस्त गोलंदाजी अटॅक आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का. आज दिवसभर दोन्ही संघाचा आपण जर विचार केला तर मात्र चांगला खेळ दोघांच्या वतीने आपण पाहिलेला आहे आणि चांगली मेहनत करून हे दोन्ही संघ इथपर्यंत पोहोचले आहेत. परंतु वीरेंद्र भावाले संघ सुद्धा आता मात्र सामन्याकडे टकमक डोळे लावून पाहतोय की एक्झॅक्टली कोणत्या संघ आपल्या विरोधात खेळणार आहे, बापगाव की देवरुंग, देवरुंग की बापगाव. कारण कालचा दिवस आपण जर पाहिला तर जय सावरदेव किरवली संघाने गाजवला. तो पहिला संघ ठरला या स्पर्धेच्या अंतिम 3 मध्ये जाणारा आणि आज पाहूया कुठला संघ अंतिम 3 मध्ये प्रवेश करेल. चला ओ पहिला शॉट सिग्नेचर स्ट्रोक बाय हरीश पाटील. पहिल्या चेंडूवरती त्यांनी जोडला चौकार.
थँक्यू डीजे सन्माननीय सांगेगावचे समाजसेवक प्रल्हादजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 2 मध्ये 2 चौकार पाहिले आपण. सुरुवात आपण जर पहिल्या इनिंगमध्ये जर मेहर 11 बाबगाव संघाची पाहिली तर पहिल्या चेंडूत विकेट्स गमावला होता. परंतु या ठिकाणी पहा 42 धावांचा पाठला करत असताना पहिल्या 2 चेंडूवरती हरीश पाटीलनं 2 चौकार वसूल केले. पहिला चौकार बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे पाठवला. हा चौकार पाहिला तर अगदी थर्डमॅन आणि गल्लीमधून मात्र चेंडू वेगानं फरार झाला. आणि आता मात्र पाहू शकाल ओमकार दलवी राऊंड द विकेटनं आय थिंक मारा करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. चला काही प्रॉब्लेम्स आहेत जे 2 व्हीलर्स आपण पार करतोय त्यांचे जरूर आरशाची जी किरणं आहेत ती कधी कधी फलंदाजांच्या खेळाडूच्या डोळ्यावरती येत असतात. चला आता मात्र सर्व काही सुरलीत राऊंड द विकेट. आता ओमकार दलवी मार्गस्थ होतोय. हो पाहू शकाल शर्यता वेध घेणारा चेंडू शॉट टर्नमॅन आहे परंतु त्या ठिकाणी परफेक्टली कलेक्शन झालं नाही. लेगबायच्या स्वरूपात सिंगल धाव 9 धावा धावफलक्यावरती लागल्या गेल्या. सोसाट्याने वारे सुद्धा मात्र वाहतात या क्रीडांगणावरती. छत्रपती शिवाजी क्रीडांगण नांदकर थेट प्रेक्षेपण सध्या आपण इथून पोहोचत आहोत. एसके एंटरटेनमेंट मिस्टर किरणजी तळे आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम सध्या या स्पर्धेमध्ये चांगले कार्यरत आहेत. लोपटाचे नॉन साईडला टर्न केला. चेंडू चाला गॅप मधून कुठला फिल्डर मात्र तिकडे नाहीये आणि चेंडू मात्र फरार. मांडुऱ्यांच्या पलीकडे या ओव्हरमध्ये येणारा हा 3रा चौकार. जेवढ्या वेगाने गोली निघते तेवढ्या वेगाने हा फटका आय थिंक चेंडू आकाश पाटीलच्या बॅटमधून निघाला. आय थिंक चेंडू टोळा स्पर्श झाला होता. हो पुन्हा त्याच दिशेने जरूर गॅप आहे परंतु फिल्डर आता मात्र चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्यांच्या आबाकाच्या बाहेर. जबरदस्त बॅटिंग दोन्ही बंधूंची जबरदस्त पार्टनरशिप. पॉवर प्ले मध्ये मात्र त्या षटकाचा पुरेपूर लाभ उचलत असताना या 4था चौकार. आठमधून आता मात्र आपल्याला चौकार आणि चौकार पाहायला मिळतात. दोघांच्या वतीने 2-2 चौकार आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. हो इथे मात्र जबरदस्त ही लेंथ होती. चांगला गॅप पाहिला आपण आणि त्या गॅपमधून चेंडू मात्र निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता आपण पाहिली परंतु ज्याप्रमाणे पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणे गरजेच्या होत्या त्या धावा जय जोटिंग देवरूसाठी आपण पाहिलेल्या आहेत. कुठलाही विकेट त्यांनी गमावला नाहीये आणि तब्बल 17 धावा धावफलक्यावरती जोडल्या गेल्या. 42 धावांचा पाठला करत असताना अजूनही 12 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 25ची गरज. पहिल्या इनिंगमध्ये पाहिल्या तर मेहर 11 बाबगाव संघाने फक्त 9 धावा जोडल्या होत्या. 2 विकेट्स त्यांनी मात्र गमावले होते परंतु दुसऱ्या षटकामध्ये या मेहर 11 बाबगाव संघानं कमबॅक केला होता. 17 धावा त्यांनी जोडल्या होत्या परंतु आता गोलंदाज कमबॅक करतील का हे पाहावं लागेल. 12 मध्ये 25 रोखायचे आहेत आणि 12 मध्ये 25 जोडायचे आहेत टीम जय जोटिंग देवरुंग संघाला. गोबरा सांगतो की आरामात होतील परंतु गोबराला माहिती नाही की धारदार गोलंदाजी बाबगाव संघाकडे आहे. हे सुद्धा विसरून चालणार नाही. परंतु एक कार्य जरूर बाबगाव संघाने गोलंदाज करावं लागेल. जो संसार चांगला सुरू आहे तो संसार तुम्हाला प्रथमतः उद्ध्वस्त करावा लागेल. परंतु खरं आयुष्यामध्ये संसार कोणाचा उद्ध्वस्त करू नका. हाही लागेल. क्रिकेटचा हा संसार आपण पाहत आहोत. ज्या विकेटची आवश्यकता आहे तो विकेट्स आय थिंक इथे मात्र प्राप्त केला जाऊ शकेल का आणि ती क्षमता राहुल मेहरकडे आहे. 12 चेंडू शिल्लक आणि 12 मध्ये 25ची आवश्यकता. चला वेल थोडंसं कमी घ्या. यानंतर आपल्याला अजून एक सामना कव्हर करायचा आहे. हरेश पाटील 3 चेंडू फेस केले त्याच्या बॅटमधून पाहिले आपण. आतापर्यंत 8 धाबा हो चेंडू हवेत होता परंतु शॉट थर्डमॅनचा फिल्डर थोडासा बॅक फुटला गेला. चेंडूवरती त्याने येण्याचा प्रयत्न केला नाही परंतु फिल्डिंग चांगल्या प्रमाणे तिथे मात्र त्यांनी साकारली. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये 5 शॉट फाईन लेग थर्डमॅनचा क्षेत्र असा आहे की त्या दिशेने चेंडू किती वेगाने येईल आणि किती गतीने येईल याची आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये आणि त्या क्षेत्रामध्ये आपले सर्वात चांगले क्षेत्ररक्षक असणं फार गरजेचे आहेत.
सरळ बॅट लॉफ केला, चेंडू झाला लॉंग ऑन वरती तुषार भंडारी. सध्या आपण पाहतोय त्या ठिकाणी चांगलं कार्यरत करतोय, चांगला क्षेत्ररक्षण फेक लाजबाब सिंगल धाव कंप्लीट. याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी गोलंदाजांना मात्र कार्य चांगल्या पद्धतीने करावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये जय जोटिंग देवरुंग संघाची जी गाडी आहे ती एक्सप्रेस रेल्वेच्या प्रमाणे रुलावर तो वेगानं पळत होती, परंतु आता मात्र कुठेतरी त्या वेगावरती गतिरोधकाचं कार्य आय थिंक गोलंदाज राहुलला मात्र करावं लागेल. रेबसचा फटका बाहेर काढलाय. हो हो, लाजबाब क्षेत्ररक्षण. किमान आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलं त्या ठिकाणी आय थिंक हेमंत होता. क्या बात आहे, जबरदस्त फिल्डिंगचा नजराणा. प्रत्येक धावेला आता मात्र या ठिकाणी महत्व वाढलाय आणि प्रत्येक धाव वाचवण्यासाठी आता मात्र या ठिकाणी जान की बाजी लगावत असताना मेहर 11 बाबगाव संघाचे खेळाडू तुषार वारंवार तिथे मात्र त्या ठिकाणी कान मंत्र देतोय आर्यन मेहरला, आय थिंक राहुल मेहरला. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, 3 चेंडूवरती 3 सिंगल खर्च केल्या राहुल मेहरने. संघाची धावसंख्या पोहोचली गेली बिनगडीबाद 20 या आकड्यावरती. अजूनही 22 धावांची आवश्यकता आणि या ठिकाणी फटका आलाय चांगला आणि निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. तिथे मारा आणि तिथेच मारला आकाश पाटीलनं. पहा किती सुंदर कॅमेरा वर्क आपण पाहतोय. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये कैद केलं. अक्षय शिंगोळे भरपूर दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये ते आलेले आहेत. मॅन फ्रॉम सरळ गाव आणि चेंडूला सुद्धा मात्र सरळ कॅप्चर करतायत, परंतु 16 धाब्यांची आता मात्र आवश्यकता टीम जय जोटिंग देवरुंग संघाला. हो, खेळण्याचा प्रयत्न केला नाही आणि या त्याच अनुषंगाने मात्र पंच जगदीश दुत्तर सरांचा इथे मात्र इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. वाईटचा एक्स्ट्रा धाव इथे मात्र राहुलने खर्च केली. जबरदस्त पार्टनरशिप, 27 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्यामध्ये अजून काय धावा ऍड होतील का, परंतु फटका अभेद केला लॉंग ऑन तुषार भंडारी. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट अखेर प्राप्त केली आणि फलंदाज बाद होऊन माघारी परततोय सिनियर आकाश पाटील. दिले गेलं 1 डाऊन पोझिशन साठी तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. 7 चेंडू शिल्लक, 15 धाब्यांची गरज. कोण कोणावरती करेल मात येणाऱ्या काही क्षणानंतर मात्र या ठिकाणी आपल्याला रिझल्ट पाहायला मिळू शकेल. ओ चेंडू पेस व्हेरिएशन केला गेला, परंतु त्याच्यावरती फटका आलाय चांगला ललेश पाटीलच्या बॅट मधून. 6 धाबा देणारा हा षटकार. वेट अँड पुश थोडा थांबला गेला आणि त्यानंतर चेंडूची वाट लावली गेली फलंदाज ललेश पाटीलनं. काय फटका केला, अगदी डोळ्यांच्या समोर तो फटका त्याने एक्झिक्यूट केला आणि या लॉंग ऑनची सीमारेषा मात्र सहजपणे त्यांनी ओलांडली आणि त्यामध्ये येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी 9 धाब्यांची गरज. राहुल मेहरचा आपण जर स्पेल पाहिला तर आय थिंक दोन्ही गोलंदाज
मागणी ठरली असं आपण पाहू शकतोय, कारण पहिल्या षटकामध्ये ओमकार दलवीनं 17 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये राहुल मेहरनं जरूर एक सफलता प्राप्त केली, परंतु त्याच्या अगेन्स्ट 16 धावा देवरुंगकरांनी जोडलेल्या आहेत. येणाऱ्या 6 मध्ये आता मात्र 9 धावांचं इथे संरक्षण शालिक भुईर करेल का? आज जय झोटिंग देवरुंग सगळं वेगळ्याच रिदम मध्ये आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. पूर्णपणे त्यांचा जो माइंड आहे कूल डाऊन आहे, शांत माइंड मात्र सध्या ते खेळ करतायत, परंतु कोब्रा इज ऑन फायर आहे, त्याला थांबवेल कोण? 6 चेंडू 9 ची गरज आहे. शालिक भुईर आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल षटकाला सुरुवात करतोय. जो जिंकेल तो मात्र क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये फाईट करेल वीरेन स्पोर्ट भावाले संघाच्या विरोधात. हरीश पाटील सलामीला आलाय, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार पाले वैयक्तिक धावसंख्येवरती केतो. ललेश पाटीलनं 1 चेंडू फेस केला, त्याच्या बॅटमधून पाहिला आपण 1 षटकार. राऊंड द विकेटनं मारा करतो शालिक भुईर. पहिला चेंडू रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील, परंतु या फटक्याची आवश्यकता हरीश पाटीलला या क्षणाला होती का? प्रश्न त्याला मात्र विचारावा लागेल. परंतु बापगाव संघासाठी डॉट चेंडू आलाय, हा फार महत्वाचा घटक आहे, महत्वाची बाब आहे, चांगली बाब आहे, कारण येणाऱ्या 5 मध्ये आता मात्र विजयासाठी त्यांना जोडायच्या आहेत 9 धावा. शालिककडे ती क्षमता आहे, कारण अनेक वेळा शालिकने मात्र अशा प्रकारचे स्पेल दबावच्या स्थितीमध्ये हाताळलेले आहेत. त्याच्याकडे तो मात्र एक्सपिरियन्स आहे, त्याच्याकडे तो अनुभव आहे, परंतु हरीश पाटीलला सुद्धा आपण विसरू शकणार नाहीये. त्यांनी सुद्धा मात्र क्रिकेटच्या माध्यमातून अनेक उन्पावसाले पाहिलेले आहेत. हा चांगला बॅटल पाहतो या ठिकाणी. 5 मध्ये 9 धाबांची गरज, चित्तथरारक सामना, हाय व्होल्टेज होणारा सामना. लो फुटाच्या ऑनसाइडला टर्न केला चेंडू, त्याला मिड विकेटला ओमकार दलवी आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न, फेकी संत आली आणि त्यात मुळे मात्र एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये आपण होताना पाहायला मिळालं आणि प्रत्येक धाबेनंतर टाळ्यांचा आता कडकड आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचतोय, कारण प्रत्येक धाबेला महत्व आहे. जसा राजकारणामध्ये एका मताला महत्व असतो, जाऊन विचारा तुम्ही संतोषजी काकडे साहेबांना, जरूर त्याचं तुम्हाला ते उत्तर देतील. परंतु आता चेंडू शिल्लक 4 आणि विजयासाठी धाबांची आवश्यकता 7. 4 चेंडू 7 धाब्यांची गरज. पुन्हा शालिक भुईर मार्गस्थ होतोय, शपल ओव्हर करण्याचा प्रयत्न आणि काय लाजबाब फटका खेळलाय. चेंडू चला लॉंग लेगच्या पलीकडे, 4 धावांसाठी येतोय चौकार. जबरदस्त पूर्णपणे संघाची आणि आपल्या गावाची जबाबदारी घेत असताना मात्र हरीश पाटील आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी खेळ तो साकारतोय. चला वीरेन स्पोर्ट भावाले संघाचा संघनायक आपल्या लगेच यायचा आहे. अजूनही मात्र पाहिलं तर या ठिकाणी 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 3 धाब्यांची गरज. बॉल टू रन इक्वेशन, एखादा डॉट चेंडू किंवा एखादी विकेट्स. मॅच मध्ये बापगाव संघ पुन्हा कमबॅक करू शकेल, परंतु रिबाचा फटका बाहेर काढलाय आणि चेंडू चला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मॅच विनिंग जय जोटिंग देवरुंग, अभिनंदन जय जोटिंग देवरुंग अँड हार्ड लक बालरामजी मेहर, हार्ड लक मेहर 11 बापगाव. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या सामन्यात आपण देऊया मॅन ऑफ द मॅच, ज्याने अष्टपैलू कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे. गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 विकेट्स प्राप्त